नमस्कार प्रेक्षकांनो, तर आपण बघतोय तू हि रे माझा मित्र वाच आजचा इंटरेस्टिंग असा एपिसोडच्या सुरुवातीला नम्रता इकडे ईश्वरीला हाक मारते इशू इशू म्हणत. आणि आता इशू आली आहे. इशू आल्यावर काय म्हणते बघा. ती म्हणते, ताई, डॉक्टर म्हणालेत की बाबा उद्या शुद्धीवर येतील. तर नम्रता पण तिच्याकडे बघून हसते. तर यापुढे सगळं ठीकच होईल ना ग, असं ते ईश्वरी विचारते. तर नम्रता तिला हो, का नाही होणार, नक्की होईल असं म्हणते बरं का. आणि म्हणते आणि आपण बाबांना काहीच होऊच द्यायचं नाही. तर ईश्वरी विचारते आपण. तर नम्रता म्हणते की हो, आपणच. आणि मग ती म्हणते, इशू, आपण लहान असताना बाबा काय म्हणायचे असं विचारते. माझ्या दोन्ही मुली माझा अभिमान आहेत आणि इशू आणि नमू म्हणजे माझे दोन खांब आहेत असं बाबा म्हणायचे, आठवतंय ना. तर ईश्वरीनं अशी हो म्हणून मान डोलावते. तर नम्रता अशी शांत एकदम उभी राहिली बरं का. आणि मग तीच म्हणते की इशू, अगं, एक कबुली देऊ का असं विचारते. आणि मग ती म्हणते की मनात सारखी ना हा धाकधूक वाटत राहते. म्हणजे म्हणजे हे सगळं जे काही चाललंय ते कधी संपणार आहे असं वाटतं. तर आता नम्रताला इशू म्हणते की इशू, अगं ताई, फिकर नॉट असं म्हणते बरं का. यापुढे ना सगळं एकदम बढियाच होऊन जाणार आहे असं सांगते, बघ तू असं म्हणते. तर नम्रता सुद्धा हो म्हणते. तर इशू म्हणते, आणि आता बाबांनी डोळे उघडल्यानंतर त्यांना काय दिसायला हवंय. तर नम्रता विचारते काय दिसायला हवंय. तर ईश्वरी सांगते की ज्या मुली त्यांच्या अभिमान आहेत त्या मुलींनी, म्हणजे ज्यांनी एवढ्या टेन्शन्स मध्ये सुद्धा सगळं एकदम बढिया निभावून नेलं, त्यांच्या चेहऱ्यावर स्माइल दिसायला हवं की नाही त्यांना. तर ईश्वरीने असं म्हणजे म्हटल्यानंतर नम्रता असते आणि ईश्वरी म्हणते की हे असं. आणि मग ईश्वरी म्हणते, ताई, अगं त्यांच्या आधारासाठी ना एक सोडून आपण दोन दोन काठ्या आहोत हे ना असं म्हणते. तर नम्रता पण हो म्हणते. तर ईश्वरी म्हणते, त्यांना मुलगा नसला म्हणून काय झालं, हम बेटों से कम थोडी आहे. तरी नम्रता म्हणते बिलकुल नाही असं म्हणत दोघींना एकमेकींकडे बघून हसतायत. आणि इथे ईश्वरी आणि नम्रता दोघी एकमेकींना छान अशी घट्ट मिठी मारतात. किती छान दाखवलं ना या दोघींचा बॉन्ड. तर आता नम्रता आणि ईश्वरी जेवायला बसणार आहेत. तोपर्यंत प्रेक्षकांनो काय घडतंय बघा. नम्रता कसल्या तरी विचारात आहे आणि म्हणते, पण इशू, काही दिवसातच बाबा बरे झाल्यानंतर ते तुझं राकेशजींसोबत लग्न लावून देणार आहेत, लक्षात आहे ना तुझ्या, असं विचारतात. तर इकडे ना ईश्वरी लगेच मान डोलावते आणि हो असं म्हणते. आणि आता पुढे काय घडणार आहे तुम्ही बघाच तो. कारण तेवढ्यात ना ईश्वरीचा फोन वाजतोय. आईचा फोन आहे असं म्हणत ना ईश्वरी कानाला फोन लावते आणि त्याच्यानंतर ना एकदम काय असं म्हणत ना उठून उभी राहते. आणि आता म्हणजे नम्रताकडे सस्पेन्स आहे. तर नम्रता म्हणते, इशू इशू, अगं काय झालं, बोल ना. ईश्वरीच्या चेहऱ्याचे रिएक्शन बघून ना घाबरायलाच होते बरं का प्रेक्षकांनो. नम्रता ओरडत असते, इशू इशू, अगं बोल ना, काय झालं. तर ईश्वरी म्हणते की ताई, आई म्हणाली बाबांना. तर नम्रता म्हणते, बाबांना काय, बोल. तर बाबांना काय. तर ईश्वरी म्हणते, बाबा धीरे धीरे शुद्धीवर येत आहेत ताई. तरी नम्रता म्हणते, का काय. आणि मग इशू असं म्हणत ना परत दोघी एकमेकींना घट्ट मिठी मारतात. खरंच ही आनंदाची बातमी आहे बरं का दोघींसाठी. तर प्रेक्षकांनो इकडे आता अंजली बसलेली आहे विचार करत. तर आता राकेश आलाय त्याची पुढची खेळी खेळायला. बघूया तो काय विचार करतो आणि काय म्हणतोय ते. राकेश अंजलीकडे बघतो आणि विचार करतो आणि म्हणतो, या अर्णवमुळे माझी बावळट बायको नको तो विचार करायला लागलीये आणि हे परवडणार नाहीये असं म्हणत ना तो आता अंजलीच्या जवळ जातो आणि हाक मारतो, अंजली, ए अंजली, दूध पिऊन घे. तर अंजली म्हणते, तुम्ही आधी मला सांगा हे काय आहे आधी सगळं. बँकेची माणसं घरी आली होती, तुम्ही हे फॉरेनची हे. तोपर्यंत राकेश विचारतो, तुझा विश्वास आहे ना माझ्यावर. तर अंजली म्हणते, अहो, तुमच्यावर अविश्वास दाखवण्याचा प्रश्न नाहीये हो. मला या सगळ्याचं टेन्शन आलं होतं म्हणून विचारलं मी, बँकेची माणसं काय म्हणाली. तर राकेश म्हणतो, काय म्हणणार आहे अंजली ती, तेच सगळे प्रश्न पुन्हा विचारले त्यांनी आणि मी दिली त्यांच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं असं म्हणतो तो. तर ना इकडे अंजली विचार करते हे बघून राकेश पुढे म्हणतो परत, अंजली, हे बघ, मी हे सगळं ना आपल्या होणाऱ्या बाळाच्या भविष्यासाठी करतोय. बाकी काहीच कारण नाहीये फॉरेन अकाउंट मध्ये पैसे ट्रान्सफर करायचे. त्या इन्व्हेस्टमेंट्सवर रिटर्न खूप चांगले येणार होते म्हणून मी केलं. तर मग त्याच्यानंतर अंजली विचारते, पण मग यामध्ये बँकेला डाऊट येण्याचा काय प्रश्न आहे. म्हणजे बँकेची माणसं घरी पाठवण्या इतपत मोठं मॅटर. तर लगेच राकेश म्हणतो, अंजली, हे कोणीतरी ना मुद्दामून करतंय मला अडकवण्यासाठी. आणि अन्यायाच्या विरोधात लढणारा ऍक्टिव्हिस्ट वकील आहे मी, शत्रू काय कमी आहेत का माझे अंजली असं विचारतोय बरं का. कुणाला तरी माझी चांगली इमेज सलती
असं एकदम म्हणतो. आणि म्हणून केलंय ते हेच केलं जातं हे सगळं. मागच्या वेळी नाही का ते गुंड पाठवले होते, अर्णवला वाचवलं होतं मला, तेव्हा काही करू शकले नाहीत, मग आता हे असं काहीतरी इमेज खरेब करायला निघालेत माझी. तर लगेच अंजली विचारते, मग तुम्हाला काय वाटतं कोण आहे या सगळ्या मागे? तर राकेश ना असं खुनशी असतोय बरं का काहीतरी आणि म्हणतो, जाऊ दे ना अंजली, तू नको विचार करूस असं म्हणतो. आणि मग प्रेक्षकांनो अंजली म्हणते, तुम्ही असं का बोलताय? तर राकेश म्हणतो, आहे कोणीतरी जवळच, ज्याला माझी सगळी माहिती आहे असं म्हणून ना एकदम म्हणतो तो. तर अंजली विचारते, जवळचा म्हणजे? आणि प्रेक्षकांनो आता राकेश बघा कसा बोलतो. तर लगेच नाही म्हणतो, जाऊ दे अंजली, तू ना म्हणजे मी या सगळ्याचा फार विचार करत नाहीये, तूही विचार करू नकोस या सगळ्याचा. ज्याला कर नाही त्याला डोर कशाला काय असं आणि विचारतो आणि म्हणतो, त्यामुळे मी या गोष्टीचं टेन्शन घेत नाहीये, तूही टेन्शन अजिबात घेऊ नकोस असं सांगतो. ओके राणी सरकार असं पण म्हणतो, अगदी जवळ बिवळ घेतोय बरं का तिला. आणि मग जवळ घेतल्यानंतर कसा विचार करतोय आणि म्हणतो, तुझा विश्वास आहे ना माझ्यावर? तर इकडे अंजली म्हणते, हो माझा तुमचा पूर्ण विश्वास आहे, माझा नवरा असं काही करू शकत नाही. गुड, तुझा हाच विश्वास तुझ्या लाडक्या भावाच्या विरोधात वापरणार आहे मी असं इकडे राकेश म्हणतो. आणि आता अर्णव म्हणतो, अर्णवला वाटतो, तुला वाटतं तू माझा गेम केलायस, पण यावेळी मात्र तुझा गेम नाही, पण मी काहीतरी करेन. तर आता बरं अंजली चल हे घे दूध पिऊन घे असं म्हणत ना अगदी दूध बीत पण प्यायला देतो बरं का राकेश अंजलीला. आणि दूध प्यायला दिल्यानंतर कसं म्हणतोय बघा, तो एकदम तिच्याकडे बघतोय कसं वेगळ्या नजरेनं आणि म्हणतो ती मनातल्या मनात की वेळ आलीच की हे दुधातलं औषध जे काही आहे ते आपलं काम करेलच. तर प्रेक्षकांनो इकडे हॉस्पिटलमध्ये काय चाललंय बघूया आपण तोपर्यंत. इकडे ईश्वरीचे बाबा असे असे शांत निपचित पडलेले आहेत. आता ईश्वरी सुद्धा तिथे आहे, सिस्टर्स सुद्धा आहेत त्या त्या जे तिला बोल म्हणून परमिशन देतात. तर ईश्वरी आता त्यांच्या जवळ अशी बसलेली आहे बरं का. आणि आता ती काय म्हणते तर बघूया आपण, म्हणजे कसं ती एक्सप्रेस करते, कसं बाबा शुद्धीवर यायची वाट बघते. आणि आता त्याच्यानंतर तिचा हात बाबांच्या हातावर ठेवते असा शांतपणे आणि मग म्हणते, बाबा बाबा उघडा ना हो डोळे. आणि असं मनातल्या मनात चाललंय, आई असताना तुम्ही डोळे उघडले होते, पण आता का डोळे बंद करून झोपलाय तुम्ही? माझ्याकडे बघा एकदा, मला हाक मारा, बोला माझ्याशी असं ती म्हणते. किती दिवस झाले तुमच्याकडून माझं नाव ऐकलं नाहीये मी, आणि बोला माझ्याशी, बाबा प्लीज, बाबा आमच्याकडे परत या, बाबा प्लीज असं इकडे ईश्वरी म्हणते रडत रडत. आणि आता प्रेक्षकांनो बघूया ईश्वरीच्या हाकेला बाबा ओ देतील का ते. नम्रता विचारते, आई बाबा शुद्धीवर आले होते, काही बोलले का ग? तर नम्रताची आई म्हणते, नाही अगं, काही सेकंदासाठीच डोळे उघडले होते त्यांनी, पण डॉक्टर म्हणालेत की असेच हळूहळू ते शुद्धीवर येतील. आणि मग आत्या पण म्हणतात, नशीब ग बाई असं म्हणतात, परमेश्वराचीच कृपा झाली म्हणायची. तर सगळे त्याच विचारात बरं का. नम्रता पुढे म्हणते, आता इशू भेटून आली ना की मग मी जाईन भेटायला. तर लगेच आत्या आणि आई हो म्हणून मान डोलावतात. तोपर्यंत नम्रताला ना मेसेज आलाय आणि ती म्हणते, आकाश सरांचा मेसेज. आणि ती मेसेज ओपन करून बघते तर त्याच्यात लिहिलेलं असतं, आय एम सॉरी नम्रता, त्या दिवशी मी थोडं जरा जास्तीच बोलून गेलो, आय होप तुझ्या बाबांची तब्येत आता बरी आहे. तर नम्रता लगेच ना त्याला रिप्लाय करते आणि म्हणते, त्यांचं ऑपरेशन झालंय पण अजून ते शुद्धीवर नाही आलेले. तर प्रेक्षकांनो तेवढ्यात नम्रताने रिप्लाय केलाय म्हणून आकाश विचार करतो, इकडे लगेच रिप्लाय केला म्हणजे रागावली नाहीये ती माझ्यावर, कॉल करतो असं म्हणत आता नम्रताला आकाशने ते फोन केलाय. तर नम्रता तिथनं उठून बाजूला येऊन बोलते. आता बघूया ती काय बोलते आणि काय काय सांगते ते. काकांची सर्जरी झाली हे ऐकून खूप बरं वाटलं असं तो म्हणतो, डोंट वरी, लवकरच काका शुद्धीवर येतील. तर नम्रता पण म्हणते की हो, आणि आम्ही सगळेच वाट बघतोय त्या गोष्टीची. तर आकाश म्हणतो, आय कॅन अंडरस्टँड, आता सगळं चांगलंच होईल असं म्हणतो. बाय द वे, आणि तो विचारतो हळूच की नम्रता, बाय एनी चान्स दादा हॉस्पिटलला आला होता का? तर नम्रता म्हणते, अर्णव सर का येतील? नाही म्हणजे इशू त्यांना एवढं सगळं बोलून आलीये आणि ते इथे नाही येणार. तर आकाश म्हणतो, नाही म्हणजे तो आज म्हणजे तू नसताना आला असेल तर. तर नम्रता म्हणते, माहिती नाही मला काय, मी फोन ठेवते असं म्हणत तिने फोन ठेवलाय. दादा ऑफिसला पण आला नव्हता आणि हॉस्पिटलला पण गेला नव्हता, तर गेला कुठे हा प्रश्न आकाशला पडलाय. तर प्रेक्षकांनो ईश्वरी इथे काहीतरी करते. तर नम्रता विचारते, ईशू तू हे काय करतेस? तर ईश्वरी म्हणते, अगं मी गणू बाप्पासाठी ना नारळी भात केलाय. नम्रता म्हणते, अगं पण आजचा नैवेद्य झाला करून. तर ईश्वरी सांगते तिला, तर हे ना मी ना महडच्या वरदविनायकासाठी पाठवणार आहे. तर पाठवणार आहे म्हणजे कोणी घेऊन जाणार आहे का असं नम्रता विचारते आणि म्हणते, इशू अगं इथून महडला जायला निदान 2-2.5 तास लागतात. तर नम्रताला इशू सांगते,
सांगते, इशू हो ग, पण आपले आदेश भाऊ आहेत ना, त्यांनी महाराष्ट्रातल्या सगळ्या अष्टविनायकाचं दर्शन घेत आहेत, तर मी ना त्यांच्याकडूनच हा नैवेद्य पाठवीन, ते घेऊन जातील मी केलेला हा नैवेद्य, आणि आपले बाबा लवकर बरे व्हावेत ना, म्हणून मी आपल्या वतीने ते नक्की प्रार्थना करायला सांगतील आणि ते नक्की करतील मडच्या वरद विनायकाला प्रार्थना. तर प्रेक्षकांनो, ही ऍडव्हर्टाइजमेंट आहे का, त्यामुळे तुम्ही सुद्धा बघा तो कार्यक्रम संध्याकाळचा. तर लगेच नम्रता म्हणते, हे देवा वरद विनायका, खरंच आमच्या बाबांना लवकरात लवकर बरं कर. तर ईश्वरी सुद्धा हो असं म्हणत ना हात जोडते आणि म्हणते, तुझी कृपा असू दे रे वरद विनायका, आणि मी म्हणजे बाबा बरे झाले की मग त्यांना तुझ्या दर्शनाला घेऊन येईन असं म्हणते ईश्वरी. पण आज हा नैवेद्य जो काही केलेला आहे तो मात्र गोड मानून घे असं म्हणून सांगते ईश्वरी बाप्पाला, आणि हातबीत जोडते परत एकदा. तर नम्रता आणि ईश्वरी आता दोघी जणी परत आता दवाखान्यात जायला निघतायत. बघूया तोपर्यंत काय घडणार आहे ते. तर इकडे लावण्य आली बरं का, आणि आता वल्लरी सुद्धा आहे तिच्या पाठोपाठ. वल्लरी आणि लावण्या दोघी बोलत असतात, लावण्या तू तुझ्या आईला भेटून आलीस हे कार्ती बरंच झालं, आता तुमच्या लग्नाचा मुद्दा जो काही आहे तो मार्गी लागेल. तर लावण्या म्हणते, आय हॅड टू डू इट मामी, माझ्याकडे दुसरा काही ऑप्शनच नव्हता यारला बांधून ठेवायचा. आता वल्लरी म्हणते, अजून एक गोष्ट उत्तम झाली की तुझ्या मम्माने ना आमच्या ओल्ड लेडीशी बोलून असेल त्या मुहूर्तावर हजर लाईन असं सांगितलं ना, ते एकदम बरं झालं बघ. आता तुमचं लग्न सुरळीत पार पडेल, पण मुख्य म्हणजे आता लग्न पुढे ढकलण्यासाठी कुठलं कारणच उरणार नाही असं सगळं वल्लरी म्हणते. तर लगेच लावण्या सुद्धा म्हणते, एक्झॅक्टली, ऍट एनी कॉस्ट मामी, हे लग्न पुढच्या 8 दिवसात झालंच पाहिजे. हे जे काही सुरू आहे ना त्याने मला फार टेन्शन यायला लागलं. आणि तोपर्यंत आता अर्णव आलाय बरं का तिथे, आणि काय यांचं बोलणं होतंय बघूया. ए यार असं म्हणत ना लावण्य त्याच्या पुढ्यात जाते आणि हसते अगदी गोड बघून, आणि म्हणते, आता आपलं लग्न होणार आहे लवकरच. बाय द वे, तू तुझी बॅचलर पार्टी प्लॅन केलीस ना वगैरे असं विचारते. लवकरच करून घे, नंतर चान्स नाही मिळणार आहे तुला, नो चान्स असं म्हणते बरं का लावण्य अगदी गोड हसते आणि म्हणते, मम्मा तर म्हणत होती की तुला तुझी बॅचलरेट आउट ऑफ इंडिया करायची का, म्हणजे ती अरेंज करेल, पण मी तिला म्हटलं होतं की नो नीड टू वरी, तू अजिबात पडायचं नाहीयेस यात, मी स्वतः पडणार नाहीये, त्याला जिथे कुठे करायचे तिथे कुठे करू देत. पण हा एक मात्र गोष्ट आहे, आपलं प्री वेडिंग मात्र आपण दोघांनी मिळून प्लॅन करायचंय आणि अगदी ग्रँड असायला हवंय. व्हॉट्स असं विचारते. तर अर्णव तिच्याकडे बघतो आणि म्हणतो, प्री वेडिंग. तर लगेच वल्लरी पण म्हणते, हो प्री वेडिंग म्हणजे काय, चला चला लवकर प्लॅनिंग करायला सुरुवात करा, कारण पुढच्या 8 दिवसांमध्ये तुमचं लग्न झालेलं सुद्धा असेल असं वल्लरी म्हणते. आणि लावण्या तिच्याकडे बघून हसते. तर तोपर्यंत अर्णव विचारतो, व्हॉट असं एकदम, आणि मग प्रेक्षकांना बघा अर्णवची रिएक्शन काय आहे. तो एकदम ना म्हणतो, आय थिंक दिस इज नॉट द राईट टाइम असं सांगतो. पण लावण्या विचारते, बट व्हाय, अरे आता मम्माचं आणि आजीचं सुद्धा बोलणं झालेलं आहे, इनफॅक्ट त्यांनी लग्नाचा मुहूर्त सुद्धा. तोपर्यंत अर्णव सांगतो, लावण्या, मी सिंदूरच्या बाबांच्या केसमध्ये माझं नाव घेतलेलं आहे, आणि असं सगळं असताना माझं म्हणजे ते अजून हॉस्पिटलमध्ये आहेत, आणि अशा सिच्युएशन मध्ये मी जर का लग्नाचा मोठा इव्हेंट केला, यू नो, मीडियामध्ये चर्चा होईल, नाव घेतलं जाईल, उगाच त्यापेक्षा थोडं आपण थांबूया, वाट बघूया. तर लावण्या म्हणत असे, अरे पण आजींचं आणि मम्माचं बोलणं झालंय त्याचं काय. तर अर्णव म्हणतो, डोंट वरी लावण्या, मी बोलेन दोघींशी, आणि मला खात्री आहे की त्या दोघी नक्की तयार होतील असं म्हणत ना अर्णवने सरळ बगल दिले. तर वल्लरी म्हणते, अरे पण ही काय म्हणते ऐकून तर घे. तर अर्णव म्हणतो, मामी प्लीज, माझा डिसिजन झाला असं सांगतो बरं का, आणि आता मला ह्याच्यामध्ये म्हणजे कुठल्याही सजेशनची गरज नाहीये असं एकदम म्हणतो. तर लावण्या काय डोकं चालवते बघा, ती एकदम म्हणते की ओके ओके, आपण कुठलं ग्रँड फंक्शन नको करूया, आपण छोटस साधंसं फंक्शन करूया, घरच्या घरी लग्न करूया, हवं तर रजिस्ट्रार समोर सह्या करूया फक्त, दॅट्स वर्क, व्हॉट्स हे, तुला काय वाटतं. तर अर्णव एकदम ना तिच्याकडे हा डिसिजन ऐकून ना म्हणजे नो असं सांगतो, आणि म्हणतो, एक्सक्यूज मी असं म्हणत निघून चाललाय बरं का फोनवर बोलत. तर लावण्या लगेच त्याला कशी म्हणते, ए यार एवढ्या अर्जंटली कुठे निघालायस. तर अर्णव सांगतो, हॉस्पिटलला चाललोय मी सिंदूरला भेटायला. तर वल्लरी विचारतो, म्हणते अर्णव असं एकदम बघते, आणि आर यू सिरियस असं लावण्या विचारते, आणि म्हणते जे असं चिडते ती एकदम, मिडल क्लास ईश्वरी नॉट अगेन. तर लगेच अर्णव म्हणतो, लावण्या, तिचे वडील हॉस्पिटलमध्ये आहेत, त्यांचं ऑपरेशन झालंय आताच, ते कधीही शुद्धीवर येतील असं सांगतो, आणि त्यांच्या सगळ्यांचा जो माझ्याबद्दलचा गैरसमज निर्माण झालाय तो दूर करण्याचा एकमेव चान्स आहे, त्यामुळे मला जायला पाहिजे, आय हॅव टू गो असं सांगतो इकडे. आणि आता प्लीज असं म्हणत ना तिकडे निघून जातो. तर वल्लरी आणि लावण्याचा छानपैकी पचका झाला, आणि त्या दोघी तिथेच उभ्या आहेत अशा एकमेकींकडे बघत. आता ईश्वरी ईश्वरी असं म्हणत लावण्या ओरडते नेहमीप्रमाणे. तर इकडे ईश्वरी ना दवाखान्यात
हॉस्पिटलच्या रूममध्ये बसली, बाबांकडे बघती, अजून बाबा शुद्धीवर नाही आलेले. आणि तेवढ्यात ना प्रेक्षकांना ईश्वरीला काहीतरी आठवतंय. सर थँक्स, मनापासून थँक्स असं ती बोलत असते. अर्णवशी ते आठवतं. मी सिंदूर किती वेळा थँक्स म्हणणार आहेस असं अर्णव तिला म्हणत असतो. आणि तू तिला थँक्स म्हणावंस म्हणून हे सगळं केलं नाहीये मी. तर ईश्वरी म्हणते की पण सर, तुमच्यासारख्या एवढ्या मोठ्या बिझनेसमनला गरजच काय होती की मला क्लाउड किचनसाठी मदत करायची. तर अर्णव म्हणतो गरज होती. आणि मग तो सांगतो म्हणजे फ्रेंडशिप म्हणून गरज होती. तर ईश्वरी हसते आणि म्हणते बरोबर आहे तुमचं, पण सर दोस्ती खातर एवढं कोण नाही करत कोणी. तर अर्णव म्हणतो मी करतो असं म्हणून. तर ईश्वरी त्याच्याकडे बघतीये आणि अर्णव पुढे म्हणतो मी कुठलंच रिलेशन असं म्हणजे ऐरगेरे समजत नाही, मग ती फ्रेंडशिप असो किंवा आणि आणि असं म्हणत ना गप्पा बसो एकदम. आणि इकडे ना ईश्वरी विचारत असते. तर अर्णव म्हणतो एनिवेज यू म्हणजे तुला मिळालंय व्यवस्थित तुझं असं डिसिजन असं तो सांगतो. तर ईश्वरी हसते आणि म्हणते सर तुम्ही एवढा वेळ काढताय, एवढं सगळं करताय, एका नौक्या आजीला बिझनेस मधलं काहीच कळत नाही, तिच्यासाठी अशा मुलीसाठी. तर अर्णव म्हणतो म्हणूनच तर एवढा वेळ काढतोय ना मी. तर ईश्वरी हसतीये गोड त्याच्याकडे बघून. आणि अर्णव म्हणतो आणि तू बरोबर म्हणालीस की तुला खरंच काही कळत नाही बिझनेस मधलं पण. आणि आणि असं म्हणत ना ईश्वरी विचारते आणि काय. तर अर्णव ना आणि काय नाही असं म्हणत ना गप्प बसतो. तर ईश्वरी हसते त्याच्याकडे बघत. सर पण तुम्हाला काय मिळणार आहे असं तू विचारते, हे सगळं करून तुमचा काय फायदा होणार आहे. तर अर्णव ना तिच्याकडे बघून म्हणतो परत तेच. तर ईश्वरी मान डोलावते. तर अर्णव सांगतो मी सिंदूर मी बिझनेस आहे म्हणून मी काही प्रत्येक गोष्टीमध्ये फायदा बघतो असं नाहीये असं तो म्हणतो इथे. तर ईश्वरी त्याच्याकडे बघून गोड असते. काही गोष्टी मैत्रीसाठी कराव्या लागतात, म्हणजे त्या बियॉन्ड लिमिट असतात असं अर्णव तिला सांगतो. आणि म्हणतो आणि आता मैत्री आहे म्हटल्यावर काहीही झालं तरी एकमेकांना सपोर्ट करायचा, एवढं सगळं जे काही त्यांचं बोलणं झालेलं असतं ते आठवते ईश्वरीला. अर्णव म्हणतो मी सिंदूर आपली फ्रेंडशिप खूप व्हॅल्युएबल आहे माझ्यासाठी आणि बियॉन्ड इन्फिनिटी फॉर एव्हर असं वगैरे तो म्हणालेला असतो. ते सगळं आता आय होप म्हणजे की तुला माहिती आहे असं पटेल वगैरे असं तो म्हटलेलं ते सगळं आता ईश्वरीला इथे आठवतंय. आपली मैत्री आहे तुमच्यासाठी ती व्हॅल्युएबल आहे असं म्हणाला होता तुम्ही अर्णव सर, मग असं का केलं तुम्ही. त्या मैत्रीची आठवण क्षणभर सुद्धा आली नाही का तुम्हाला. तुम्ही तुम्ही तुमची मैत्री खरं आहे असं तेव्हा मला वाटलं होतं अर्णव सर. अहो पण तुम्ही आता हे सगळं काय म्हणजे तुमचं ते रूप खरं की आत्ताचं हे रूप बघते ते खरं असं इकडे ईश्वरी मनात विचार करते. सांगा मला अर्णव सर असं म्हणते. तोपर्यंत प्रेक्षकांनो इकडे बाबा काहीतरी बोलण्याची जाणीव होते बघा. बाबांचा हात हालतोय आणि ईश्वरीचं लक्ष त्या बाबांच्या हाताकडे जातंय. आणि आता ईश्वरी त्यांच्याकडे बघितल्यानंतर ना असे ते एकदम शुद्धीवर आल्यासारखं असं म्हणजे हालचाल करतात, काहीतरी बोलायचा प्रयत्न करतात असं वाटतंय. आणि ते काय बोलतायत हे जर तुम्हाला ऐकून घ्यायचं असेल तर तुम्ही एपिसोड बघा शेवटपर्यंत. ईश्वरी हाका मारते बाबा बाबा हो डोळे उघडा बाबा, तुमची इशू आहे बाबा, डोळे उघडा बाबा, बाबा प्लीज डोळे उघडा बाबा, डोळे उघडा. तर बाबा ना अर्णव असं ना काहीतरी असं म्हणत असतात. आणि आता ईश्वरी एकदम म्हणते अर्णव, बाबा अर्णव सरांचं नाव का घेतायत हा प्रश्न तिला पडलाय. आणि आता प्रेक्षकांनो बाबांनी सुद्धा अर्णव सरांचं नाव का घेतलंय शुद्धीत आल्या आल्या ते काय कळायचं मार्ग नाहीये. बाबा बाबा डोळे उघडा असं ईश्वरी म्हणते. आता डॉक्टरांना हाक मारते जोर जोरात. डॉक्टर डॉक्टर जे लवकर या असं म्हणत ती बोलवायला गेली. आता पुढे काय घडणार आहे, काय सस्पेन्स येणार आहे, काय ट्विस्ट येणार आहे ते देवच जाणे. तर प्रेक्षकांना आता आई सुद्धा आल्या, ईश्वरी सुद्धा आली. अहो अहो काय होतंय असं आई विचारतायत जवळ जाऊन असं सारखं सारखं. बाबा असं ना खूप श्वास वगैरे घेतल्यासारखं. अहो बघा ना मी सुप्रिया, डोळे उघडा ना तुम्ही असं आई म्हणतात सारखं सारखं. अहो अहो प्लीज म्हणजे. आणि तोपर्यंत एकदम बाबा शांत होऊन जातात बरं का. आणि मग आई म्हणतात इशू इशू अगं इशू डॉक्टरना लवकरात लवकर बोला असं म्हणत परत हाका मारतात. आणि बाबा एकदम शांत झालेत. आणि अहो बोला ना माझ्याशी, डोळे उघडा असं आईकडे सारखं परत तेच म्हणतात. एकदम काय झालंय हे कळलं नाहीये बरं का प्रेक्षकांनो. आणि पुढे काय होणार आहे ते कळेलच तुम्हाला, बघत राहा तुम्ही त्याच्यासाठी. तर प्रेक्षकांनो आता बघा डॉक्टर आलेले आहेत तिथे, चेक करतायत तपासतायत ते. आणि त्यांना काहीतरी सस्पिशियस वाटतंय. ते रिपोर्ट नर्सकडे देत आहेत, सिस्टरकडे देत आहेत. आणि त्याच्यानंतर जो काही एक्सरे वगैरे काढून आणलाय तो चेक करतायत इथे ते. आणि मग प्रेक्षकांनो इकडे डॉक्टरांचे रिॲक्शन्स बघून ना एकदम धक्का बसतोय बरं का. डोळे बिळे असे डॉक्टर डेंजर करतायत. आणि आता प्रेक्षकांनो जे काही सांगणार आहेत डॉक्टर ते ऐकून तुम्हाला सुद्धा धक्का बसेल. स्ट्रेंज असं म्हणतायत बरं का डॉक्टर. आणि आता नर्स सुद्धा त्यांच्याकडे बघती एकदम. आणि आता काही कळायला
कळायला मार्ग नाहीये 2 मिनिटासाठी की काय झालंय. तर ईश्वरी विचारते, डॉक्टर काय झालंय बाबांना? नाही म्हणजे ऑपरेशन तर नीट झालंय ना? तर डॉक्टर सांगतात की हो, ऑपरेशन नीट झालंय, पण कदाचित ना त्यांच्या मेंदूवर खूप ताण आला असावा असं म्हणतायत बरं का डॉक्टर इथे. आणि मग आता आई सुद्धा म्हणतात, अच्छा म्हणजे मग म्हणजे बेशुद्ध झाले असावेत, पण तर लगेच शुद्धीवर कधी येतील असं आई विचारतायत. तर डॉक्टर म्हणतात ते बेशुद्ध नाही झालेत, सॉरी, पण ते कोमामध्ये गेलेत. आणि हे ऐकून तर ईश्वरीच्या आईला, ईश्वरीला सगळ्यांना परत धक्का बसतो इथे. आणि आपल्याला सुद्धा खरंच आहे धक्कादायकच बातमी आहे म्हणायला हरकत नाही. आता पुढे काय घडणार? बाबा कोमामधून बाहेर येणार का? आणि नेमकं अर्णव ह्या सगळ्यात अडकणार का बाहेर पडणार? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील. तर प्रेक्षकांना उद्याच्या भागामध्ये राकेश कुणाला तरी सांगतोय अर्जंटली भेट, महत्वाचं काम आहे, काही फॉरेन कंप्लेंटचे दाखले द्यायचे आहेत, मनी लॉन्ड्रिंग कव्हर करायचं वगैरे हे सगळं. आणि अर्णव राजेश शिर्क्याला अडकवायचंय आणि ते कोणीतरी ऐकतंय असं वाटतंय. आणि इकडे प्रेक्षकांना ना काय घडणार आहे बघूया पुढे, कारण ईश्वरीला भेटायला इकडे अर्णव सुद्धा आला. ईश्वरी ओरडते हात सोडा म्हणून, आणि तुमच्यामुळे माझे बाबा कोमामध्ये गेलेत असं सांगते. आणि आता ही लढाई तुम्ही सुरू केली आहे आणि आता ती मी संपवणार असं इकडे ईश्वरी म्हणते. बघत राहूया काय घडणार आहे, त्याच्यासाठी तुम्ही सबस्क्राईब करायला